आहेत. केतकर सर, मनमोहन सिंग आज आपल्यात नाही आहेत. त्यांची कारकीर्द पत्रकार म्हणून पण आणि एक राजकीय नेता म्हणून तुम्ही जवळून अनुभवली आहेत. तुम्हाला काय नेमकं त्यांच्यातलं भावलेलं आहे या क्षणी? मनमोहन सिंग हे तुमच्या डोळ्यासमोर एक राजकीय नेता, एक अर्थतज्ञ म्हणून कसे येत आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी मनमोहन सिंगांना त्यांचे गुरु मानलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं होतं की जगात त्यावेळेला म्हणजे ते अध्यक्ष असताना इतकं आर्थिक ज्ञान असलेला दुसरा कोणताही राष्ट्रप्रमुख कोणत्याही देशात नाही. आता त्यांचे अर्थतज्ञ असणं हे जगाला सगळ्यांना मान्य आहे आणि माहिती आहे. हो, परंतु अर्थतज्ञ जगात खूप आहेत. ते काही डॉक्टर मनमोहन सिंग एकटेच नाहीत. डॉक्टर मनमोहन सिंग काही नोबेल विजेते नाहीये, किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त किंवा त्यांच्या एवढेच विद्वान अर्थशास्त्रामधले लोक इतरही आहेत. मुद्दा तो नाहीये. इतका विद्वान अर्थतज्ञ आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणून सोनिया गांधींनी नियुक्त केला. सोनिया गांधींना ज्या वेळेला सांगितलं होतं की तुम्हीच पंतप्रधान व्हा असं पक्षांनी, एकमताने पक्षांनीच नव्हे तर कम्युनिस्ट पक्षांनी सांगितलं होतं की सोनिया गांधींनीच पंतप्रधान व्हावं 2004 मध्ये. त्यावेळेस सोनिया गांधी असं म्हणाल्या की माझ्या तुम्ही फंदात पडू नका, मी होणार नाहीये, माझ्या आतला आवाज सांगतो की मी होता कामा नये आणि मी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव देत आहे. तेव्हा सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं होतं की पंतप्रधान पदावरचा दावा सोडून, अधिकार सोडून सगळ्यांनी मान्य केल्यानंतर सुद्धा तरी सुद्धा त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंगांचं नाव सुचवलं आणि आपल्याला असं लक्षात आलं की त्यांनी 10 वर्ष आघाडी सरकार असून त्यांच्याही पक्षामध्ये पक्षाबरोबर अनेक इतर पक्ष होते आणि तरी सुद्धा त्यांनी अत्यंत स्थिर सरकार दिलं. आता त्यांची बदनामी प्रचंड प्रमाणावर केली गेली त्या कोलगेट प्रकरणात आणि स्पेक्ट्रम 2G 3G प्रकरणामध्ये. प्रत्यक्षात आता आपण पाहतोय की 2G 3G मध्ये काही निघालं नाही, कोलगेट मधलंही काही झालं नाही. 12 वर्ष मोदी सरकार आहे. पण ज्या आरोपांवरनं मनमोहन सिंगांना बदनाम करण्यात आलं किंवा मनमोहन सिंग सरकारला बदनाम करण्यात आलं, त्यातले जर कोणी आरोपी असतील तर ते बोकाट आहेत. यांनी कोणाला पकडलेलं नाहीयेत. आणि प्रत्यक्षात मनमोहन सिंगांचा नैतिक विजय तर तेव्हाच झाला ज्यावेळेला कोणीही त्याच्यात आरोपी त्यांना सापडला नाही. परंतु तोही भाग आपण सोडून देऊया. मनमोहन सिंगांच्या काळात जी धोरणं आली त्या धोरणांनी भारतामध्ये मूलभूत बदल करायला सुरुवात केली. दारिद्र्य रेषेच्या खालचे लोक अगदी झपाट्याने कमी व्हायला लागले. आता परत ते वाढतायत. आता 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यायला लागतंय. पण तो जो राईट टू फूड ज्याच्या आधारे त्यांना ते धान्य मिळत आहे, तो राईट टू फूड पण मनमोहन सिंगांच्या काळात झाला. राईट टू इन्फॉर्मेशन पण मनमोहन सिंगांच्या काळात झाला. राईट टू एज्युकेशन पण त्यांच्या कारकिर्दीत झाला. त्याच्यानंतर अर्बन रिन्युअल मुव्हमेंटची पण त्यांनीच सुरू केली. त्याच्यानंतर मनरेगाला त्यांनी जवळजवळ दुप्पट प्रचंड प्रमाणावरती आधार देऊन शेकडो नाही, हजारो नाही, लाखो गरीब लोकांना ग्रामीण भागामध्ये उत्पन्नाचं साधन मिळालं. त्यावेळेला पेट्रोलचा भाव 59 रुपये होता. आता तो जवळजवळ 100 रुपयापर्यंत मध्ये काही गेलेला होता. त्यावेळेला डॉलर आणि रुपी आपल्या नियंत्रणाखाली होता. आता रुपी हाताबाहेर गेला. आता रुपीची किंमत जवळजवळ 90 झाली एका डॉलरला. जवळजवळ 85च्या पुढे गेले. याचा अर्थ डॉक्टर मनमोहन सिंगांनी कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा कसा देश सांभाळायला लक्षात येईल. 2008 मध्ये जागतिक पातळीवरती आर्थिक अरिष्ट आलं. इतकं आर्थिक अरिष्ट गंभीर होतं की काही देशच उद्ध्वस्त झाले. आयर्लंडची इकॉनॉमी पूर्ण नष्ट झाली. इथिओपिया देशच जवळजवळ आर्थिकदृष्ट्या नष्ट झाला. अशा सगळ्या विकसित किंवा अविकसित देशांवरती आर्थिक अरिष्ट आलेले असताना सुद्धा भारतामध्ये मात्र 2008 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वामुळे आपली आर्थिक स्थिरता तशीच राहिली. इतकंच नव्हे तर आर्थिक प्रगती सुद्धा झाली. आर्थिक दर सुद्धा आपला चांगला वाढत गेला. असं अर्थज्ञान असल्यामुळे आणि अशा प्रकारचं राजकारण असल्यामुळे किंवा पॉलिटिकल इकॉनॉमी असल्यामुळे किंवा इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स समज असल्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंगांनी आपल्या देशाची एकंदरीतच पाहायचं झालं तर आर्थिक आपत्ती म्हणजे भारताच्या उभारणीची एक संधी म्हणून मनमोहन सिंग यांनी पाहिलं आणि त्या दृष्टीनं पावलं टाकली आणि त्याचीच कुठेतरी परिणिती आणि एक चांगली फळं भारताला पुढे पाहायला मिळाली. केतकर सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल.